मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 23 डिसेंबरला होणार आहे। दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या संदर्भाने केलेलं छायाचित्रण ज्या पेनड्राइव्ह मध्ये आहे तो न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। पुढच्या सुनावणीच्या वेळेला आरोप निश्चिती होईल आणि इथूनच या संपूर्ण खटल्याला एक नवं वळण मिळणार आहे। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे, तरीही तो घटनास्थळावर नव्हता। ही बाब लक्षात घेता न्यायालय कशा पद्धतीने आरोप निश्चिती करतं हे पाहावं लागेल। मागच्या 2 महिन्यापासून एकच कारण दाखवतायत आणि मी ह्याच्या आधी कधी मेरिटवर बोललो नाही, आज देखील बोलणार नाही तुम्हाला। परंतु आता हा येणारी 23 तारीख जी आहे त्या 23 तारखेला आपल्याला पूर्णपणे अशी अपेक्षित आहे आपल्याला की चार्ज फ्रेम व्हावा आणि ही केस चालू व्हावी। केस डिले करण्याचा जो प्रयत्न आहे मागच्या 2 महिन्यापूर्वी निकम साहेबांना बोलून दाखवलेला तो त्यांचा चालू आहे। परंतु त्याचं सगळे उत्तरं वगैरे हे सगळे जे सरकारी वकील आहेत, वकील मंडळी आहे ते देईल। आम्ही फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आम्हाला न्याय पाहिजे। प्रत्यक्ष घटनेचा जो व्हिडिओ होता त्याचा पेनड्राईव्ह आम्ही आरोपीला दिले, पण आरोपीच्या वकिलांनी वेळ काढू करण्याचा प्रयत्न केला की त्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे हे आम्हाला बघायचंय। त्याला उत्तरे आम्ही असं दिलं की त्या पेनड्राईव्ह मध्ये काही चित्रपट दिलेला नाही, आम्ही तो पेनड्राईव्ह घटनेचा आहे त्याची कॉपी त्यांना आम्ही दिलेली आहे। दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की जो लॅपटॉप की त्यांना परत पाहिजे, परंतु तो लॅपटॉप आम्ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवलेला आहे। तो तिथून तपासून आल्यानंतर त्याचा सगळा तो अनालिसिसचा रिपोर्ट आम्ही कोर्टात दाखल करू।